नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती, टप्प्यावरती अशा काहीतरी घटना घडतात किंवा अशी एखादी परिस्थिती आपल्यासमोर येऊन उभी राहते की आपल्याला त्यामध्ये टेन्शन येते, आपण खूप काळजीमध्ये पडतो, आपल्याला प्रश्न पडतो की ही जी परिस्थिती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आहे, हिचा सामना मी कसा करणार किंवा मी या प्रश्नांना तोंड कसं देणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना महाराजांवरती आपण सगळ्या चिंता सोडून निवांत कसं राहावं, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजकाल धकाधकीचा काळ आहे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला टेन्शन्स आहे. म्हणजे या पृथ्वीवरती असा एकही व्यक्ती नसेल की त्याला टेन्शन्स नाही किंवा जीवनामध्ये त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मग हा जो संसार आहे किंवा आपण मानवी जन्म घेतला आहे, तर हा जो संसार आहे हा फक्त दुःखालय आहे. म्हणजे इथे सुख कुणालाच मिळणार नाही, इथे दुःखच दुःख मिळणार आहे. प्रत्येक वळणावरती, प्रत्येक टप्प्यावरती कोणत्याही व्यक्तीकडे जर का आपण चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत. मग भलेही तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय असो किंवा अतिश्रीमंत असो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे या संसारच असा आहे की हा दुःखालय आहे, हे सुखालय नाही. तर सुखालय काय आहे? सुखालय आहे फक्त आपली भक्ती. आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत, आपण श्री गजानन महाराजांचे भक्त आहोत. तर आपण महाराजांवरती सगळ्या चिंता सोडून द्यायला शिकायला हवं. महाराजांच्या हाती आपण आपल्या जीवनाची दोरी जी आहे ती देऊन टाकायला हवं. म्हणजे आपण चिंता करत बसल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करावं. महाराजांचं चिंतन करणे म्हणजेच काय करणे? म्हणजे आपण शांत बसायचं आहे, आपण काही कर्म करायचं नाही असं होत नाही. आपण सर्व कर्म करायचे आहे. आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की आपल्याला आपले कर्म करावेच लागणार आहे, परंतु आपल्याला फळाची आशा करायची नाही. महाराजांवरती सगळं काही सोपवून द्यायचं, महाराजांची समर्पित भक्ती करायची. श्री संत तुकाराम महाराजांचा खूप सुंदर छान अभंग मला इथे आठवत आहे की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या बोलण्यामध्ये देखील विठ्ठल सावा, आपल्या बोलण्यामध्ये देखील भगवंत सावा. आपण जे डोळ्याने पाहू हे जग किती सुंदर आहे, या जगामध्ये किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत, हे बघण्यापेक्षा आपण विठ्ठलालाच बघणे पसंत करावे, आपण भगवंतालाच बघणे पसंत करावे. म्हणजे आपलं आयुष्य आता ज्याचं कुणाचं जेवढं आयुष्य झालं असेल तेवढं आयुष्यभर आपण संसार बघितला, आपण जग बघितलं ना, आता फक्त एवढाच ध्यास मनामध्ये घ्यायचा आहे की आपण फक्त विठ्ठलालाच बघावे आणि करावा विठ्ठल. करावा विठ्ठल म्हणजे काय? म्हणजे आपण आपले कर्म करत राहावे. आपण जे काही कर्म करत आहोत ते देखील आपण आपल्या भगवंताला, विठ्ठलाला समर्पित करून द्यावे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जीवे भावे करायच्या आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनातून, अंतरंगातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होईल, तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. एवढे सुंदर छान अभंग आहेत ना, हे अभंग जरी आपण वाचले ना तरीसुद्धा आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन उभारी येते, एक नवीन दिशा आपल्याला दिसते. आणि संसार असाच आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. आपलं जीवनच असं आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे त्या प्रॉब्लेमवरती जास्त चिंता करत बसल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा. महाराजांचं चिंतन आपण जेवढं जास्तीत जास्त करू तेवढीच आपल्या जे काही प्रारब्ध आहेत ते आपले नष्ट होणार आहेत. जरी समजा आपले प्रारब्धाचे काही भोग असतील, आपल्याला ते भोगावे लागतील, परंतु त्याची जी तीव्रता आहे ती अतिशय कमी होऊन जाते. म्हणजे महाराज त्याची तीव्रता अतिशय कमी करून देतात. आपल्याला ते अगदी फुलाप्रमाणे भासतात. त्यामुळे न प्रारब्धाची चिंता करायची गरज आहे, ना सुखदुःखाची चिंता करायची गरज आहे. फक्त आपण महाराजांचं चिंतन जरी केलं ना तरीसुद्धा आपल्याला अलौकिक सुखाची, अद्भुत सुखाची प्राप्ती होणार आहे. शांती जीवनामध्ये येणार आहे. माणूस सगळं काही करतो सुखासाठी, असं आपण म्हणतो की आपण सगळं काही सुखासाठी करतो, पण आपण खरंच सांगते आपण सुखासाठी काहीच करत नसतो. आपण करत असतो शांतीसाठी, मनशांतीसाठी. सुख आणि शांती या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या अगदी वेगवेगळ्या आहेत. या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. सुख आणि शांतीमध्ये फरक कसा आहे? सुख हे जे काही आपल्याजवळ समजा घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, जे म्हटलं त्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत, AC आहेत, बाकीच्या सगळ्या ज्या काही सुखसुविधा आपल्याला हव्या आहेत त्या आहेत. आपण वर्षभरामध्ये 2 टूर करतो, बाहेरगावी जातो किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये जातो, आपण फिरतो. ह्या सगळ्या काही झाल्या सुखचैनीच्या गोष्टी. परंतु यामध्ये देखील आपल्याला सुख सुख मिळते का, शांतता मिळते का? ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील घरामध्ये नोकर चाकर तरीसुद्धा बीपीची गोळी खात आहेत किंवा खूप सारे टेन्शन्स आहे, मुलं नीट वागत नाही, तर हे सगळं सुख आहे, यामध्ये शांती मिळत नाही. शांतीसाठीच आपण सगळेजण प्रयत्न करत असतो की मला मनशांती मिळावी. आपण एखाद्या कुठल्या शांत ठिकाणी जातो जिथे काही गजबज नसते, जिथे आधुनिक सुखसुविधा नसतात, तरीसुद्धा आपल्याला एक मनाला शांती मिळते. तर आपण हे सगळं काही शांतीसाठीच करत असतो. आणि आपल्याला घरामध्ये राहून जर का आपल्याला परमसुख, परम शांती हवी असेल तर आपल्याला श्री गजानन महाराजांची भक्ती अतिशय समर्पित भावनेने करावी लागेल.
चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करणे आपल्यासाठी श्रेष्ठ ठरेल. तुम्ही महाराजांचं चिंतन करताना महाराजांचा तुम्ही लीला आठवा की महाराज कशी लीला करायची. त्यासोबतच नामस्मरणाची गोडी जास्तीत जास्त मनामध्ये लागू द्या. जेवढं जास्त तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात कराल तेवढं जास्त मन शांत व्हायला सुरुवात होईल. जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि कलियुगाच्या जीवांच्यासाठी हे नामस्मरण हे श्रेष्ठ सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही मंदिरात जा किंवा तुम्ही तीर्थयात्रेला जा, म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर नक्की ह्या गोष्टी करा. म्हणजे करायला नकोत असं नाही, ह्या गोष्टी देखील कराव्या. आपले जे काही सणवार आहेत ते देखील आपण साजरे करावे. वेळोवेळी आपण ग्रंथांचं वाचन करावं. जसं श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं शिवलीला अमृत या ग्रंथाचं वाचन करावं. चातुर्मासामध्ये ज्या काही काकडा आरती वगैरे असतात, अभंग असतात, जे काही चातुर्मासाच्या ज्या काही सेवा असतात त्या कराव्या. त्यासोबतच भागवताचं अध्ययन करावं, भागवत वाचन करावं. जेव्हा रामनवमी असते तेव्हा आपण रामाची पूजा करावी. कृष्ण जन्माष्टमी असते तेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी. हे जे काही सणवार आहेत हे आवर्जून करावे. परंतु या सगळ्यांमध्ये देखील सर्वश्रेष्ठ कलियुगातल्या जीवांच्यासाठी हेच सांगितलं आहे की नामस्मरण. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन असेल तेव्हा आपण श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करावा, पारायण करावं, महाराजांचा प्रगट दिन साजरा करावा. तर ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून कराव्यात. वेळ असेल तेव्हा आवर्जून कराव्या. परंतु त्यामध्ये देखील कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे नामस्मरण. त्यामुळे नामस्मरण करायला कधीही चुकू नये. आपण जेवढं जास्त आपलं नामस्मरण वाढू तेवढं आपल्या लक्षात येईल की आपली आंतरिक शक्ती देखील वाढत आहे आणि आपल्याभोवती श्री गजानन महाराजांचं कवच निर्माण होत आहे. किंवा आपण ज्या इष्टदेवतांची भक्ती पूजा करत आहोत त्यांचं आपल्याभोवती कवच निर्माण होत आहे. आणि असं नाही की दुःख येणार नाही, संकट येणार नाहीत, प्रॉब्लेम येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतच राहणार आहे. म्हणजे आपण भक्ती मार्गामध्ये आलो, आपण महाराजांची भक्ती करत आहोत म्हणजे सगळं सुख आहे, खूप जास्त पैशाचा पाऊस पडेल असं काही होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतच राहणार आहेत. परंतु तरीसुद्धा माणसाचं मन असं तयार होते, महाराज आपल्याला अशा प्रकारे सांभाळतात की त्या दुःख संकटाचा, त्या प्रारब्धाचा आपल्यावरती काहीच इफेक्ट होत नाही. आपण अतिशय शांत चित्ताने सगळ्या गोष्टी करत राहतो. कारण की आपण महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवतो आणि आपल्याला एवढा विश्वास राहतो की महाराज मला कधीही पडू देणार नाही, महाराज मला सांभाळतील, महाराज माझा हात पकडतील, महाराज माझा हात पकडून मला समोरचा मार्ग दाखवतील, समोरची दिशा मला महाराज दाखवतील की मला पुढे जीवनामध्ये काय करायचं आहे. एवढा विश्वास, एवढी शक्ती नामस्मरणामुळे आपल्यामध्ये तयार होते. त्यामुळे सतत कंटिन्यू नामस्मरण करत राहा. कुठलंही काम करत असताना नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा. 24 तासामधले 24 मिनटं आपण नामस्मरण करावं. प्रत्येक 1 मिनिटाला. म्हणजे जेव्हा आपण झोपलेला आहोत, म्हणजे झोपलेला असताना तर आपल्याला भान नसते की आपण झोपेमध्ये असतो, परंतु आपण ज्यावेळी जागी आहोत त्यावेळी प्रत्येक 1 तासानंतर तुम्ही मोबाईलमध्ये अलार्म देखील तसा लावू शकता की प्रत्येक 1 तासानंतर मला नामजप करायचा आहे, 1 मिनिट मला नामजप करायचा आहे. आणि नामस्मरण केल्याचा एक असा अजून फायदा होतो की आपण जेवढं जास्त नामस्मरण करू तेवढं आपण त्या नामस्मरणामध्ये गुंतून जातो. विचार शुद्ध होतात, आपली वाणी शुद्ध होते आणि आपलं बाह्य मनातून आपण पवित्र व्हायला सुरुवात होतो. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी देखील आपण नामस्मरण करून जर का झोपलं तरीसुद्धा आपल्याला जेव्हा झोपेतून जाग आला तेव्हा आपण नामस्मरणच करू. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. ही गोष्ट अतिशय खरी आहे, 100% खरी आहे की जेव्हा आपण नामामध्ये अतिशय गुंतून जातो त्यावेळी ते नाम आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करते. म्हणजे आपल्याला झोपेतून जाग जरी आला तरीसुद्धा आपल्याला महाराजांचं चिंतन व्हायला सुरुवात होते. तुम्ही हे करून बघा. या गोष्टीचा प्रभाव खूप जास्त आहे. म्हणजे जे काही दुःख आहे, सांसारिक दुःख आहेत, नवरा बायकोंमधले भांडण आहेत किंवा मुलं ऐकत नाही किंवा काही अदर प्रॉब्लेम आहेत, व्यवसायाचे प्रॉब्लेम आहेत, नोकरीविषयी प्रॉब्लेम आहेत, लग्न जमत नाही, संतती प्राप्ती होत नाही, कुठलाच असा या जगामध्ये प्रॉब्लेम नाही की नामस्मरण केल्यामुळे तो प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे नामस्मरणाची कास धरा. महाराजांवरती सगळ्या काही चिंता आपल्या सोपून द्या आणि फक्त महाराजांचे चिंतन करा. आपण आपल्या या मानवी देहामध्ये असताना आपण आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. महाराजांची प्राप्ती आपल्याला होणारच आहे. परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत. आपल्याला फक्त आपण जिवंत असतानाच्याच गोष्टी बघायच्या नाही. म्हणजे एक असं सांगते मी तुम्हाला की हे खूप म्हणजे आता कुणाला किती जणांना पटेल मला माहीत नाही, परंतु हे अतिशय महत्त्वाचं आणि 100% खरं असं वाक्य आहे. असं आपण म्हणूया की आपण कसे जगलो त्यापेक्षा आपण कसे मेलो याला देखील महत्त्व आहे. म्हणजे जीवन जगत असताना आपण किती सुखसुविधा उपभोगल्या, किती आपण गोष्टीचं काय केलं, आपण किती वेळ व्यर्थ घातला किंवा
किती गोष्टी आपण वाया घातल्यात, किती वेळ आपण वाया घातला किंवा किती सुख आपण उपभोगले, किती आधुनिक गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपण उपयोग केला, यापेक्षाही जेव्हा आपण अंतकाळामध्ये येतो त्यावेळी खूप जास्त त्रास होतो. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये देखील लिहून ठेवलेलं आहे ते की जेव्हा आपण आपला शेवटचा वेळ चालू असते त्यावेळी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे की करोडो इंगळ्या डस्तीन एवढा आपल्याला त्रास होतो. इंगळी म्हणजे विच्चू, आपल्याला स्कॉर्पिओ ज्याला म्हणतात ते डस्तीन, तेवढा त्रास आपल्या जीवाला होतो. जीव काही सहज साधा सोपा जात नाही. आणि आपल्याला जर का या सगळ्या त्रासापासून वाचायचं असेल, जो सदगृहस्थ असतो किंवा जो सात्विक मनुष्य असतो, तो जो भगवंत भक्तीमध्ये सदा सर्वदा लीन असतो, त्या भक्ताला कशाचाही त्रास होत नाही. तिचा अंतसमय हा फुलासारखा असतो. देह सोडताना काहीच यातना होत नाही. आणि शेवटी जर का आपण आपल्या मुखामधून जर का शेवटच्या श्वासाला भगवंत नाव जर का आलं तर नक्कीच आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होणार आहे, श्री गजानन महाराजांची चरणाची प्राप्ती होणार आहे. आणि हे सगळं नाव आपल्या मुखावरती शेवटी यावं असं वाटत असेल तर आत्तापासून आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागेल, त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात. शेवटी देह सोडताना सगळ्या गोष्टी आठवतात. जीवनामध्ये किती उपभोग घेतला, बायकोचं आठवेल, मुलांचं आठवेल, नातवंड असतील त्यांचा विचार येतील मनामध्ये, जी काही संपत्ती आहे तिचा विचार मनामध्ये येईल, परंतु भगवंत नाव येत नाही. आणि भगवंताचं नाव जर का आपल्या मुखामध्ये यायचं असं वाटत असेल तर आत्तापासून आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. त्यामुळे सदा सर्वदा भगवंताच्या नामामध्ये लीन राहा, महाराजांच्या नामस्मरणाची कास जास्तीत जास्त धरा. हे जे काही भौतिक सुख आहे हे तर आपल्याला मिळणार आहे. आणि ज्या गोष्टी समजा तुमच्यासमोर अडचणी येऊन उभ्या राहिल्या आहेत, मनोमन महाराजांना प्रार्थना करा, महाराजांचं नामस्मरण करा. महाराज त्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर करतील, महाराज कृपा करतील. आणि चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा आणि त्यानेच आपल्याला सुखाची, शांतीची प्राप्ती होणार आहे. आणि जगातील हे एकमेव सत्य आहे. त्यामुळे आजच श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाची कास धरा, कृपा करतील आणि आपल्या जीवनाचं कल्याण नक्कीच करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.